नालासोपाऱ्यामध्ये एका बांधकाम व्यावसायिकानं आत्महत्या केली। जयप्रकाश चौहान यांनी गळफास घेत आत्महत्या केली। पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। लाला यांनी श्याम शिंदेना फोन लावून दिला त्याच्या स्वतःच्या फोनवर। त्याच्यानंतर ते 15 ते 20 मिनिटे त्यांच्याशी काही बोलत होते थोड्या अंतरावर। त्याची काही स्टेटमेंट असेल तर लाला लाजपत त्याच्या मोबाईलमध्ये आहे सर। हा श्याम शिंदे महाजन आणि लाला हे कोण आहेत? हे दोघे जण श्याम शिंदे महाजन हे पोलीसवाले आहेत आणि त्याचा एजंटचा म्हणते बोलतात एक मध्यस्थी म्हणून हा लाला लाजपत आहे सर। आता तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे सर। हमको इंसाफ चाहिए। ये श्याम शिंदे कौन है? मैं तो किसी को नहीं। और श्याम शिंदे मुझे क्यों कॉल कर रहा था? श्याम शिंदे के पास मेरा नंबर कहाँ से आया? मैं थोड़ी बिजनेस वूमेन हूँ, मैं तो घर में खाना बना रही थी। तो वो सोचो वो किस लेवल तक पापा को परेशान कर रहे होगा वो आदमी, कि वो मेरा नंबर, मैं तो शादीशुदा लड़की हूँ, तो वो मेरा नंबर कहाँ से निकाल के मुझे कॉल कर रहा है। तो कितना वो टॉर्चर कर रहा होगा पापा को। बोल रहे हैं कि तुमको यहाँ से भगा देंगे और तू बिल्डिंग छोड़ दे। पापा बोले कि बिल्डिंग आप लोग बनाओ, इसीलिए तो हमने आपको बिल्डिंग दी है ना। पर जो मेरा कर्जा है वो कर्जा तो मुझे चुकाने दो, नहीं तू निकल जा बिल्डिंग से, अब हम बनाएंगे, अब बना लो, मर गए। अधिक चौकशी केली। हिचा पण तिच्या वडिलांनी फोन न उचलल्यामुळे तिने स्वतःच्या घरी जाऊन जेव्हा बघितलं तर तिच्या वडिलांनी हँगिंग केलेलं होतं आणि त्यावरनं त्याची पुढची चौकशी करा असं तिने खबर दिल्यावरनं आचोळे पोलीस ठाणे येथे ADR नंबर 60/25 BNSS 194 प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे। त्याचा तपास सुरू आहे। त्याबाबत आम्ही संबंधित जी खबर देणारे त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊन पुढील तपास करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।